11th ॲडमिशन 2025-26 तर आता संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे राऊंड 4। कारण की आतापर्यंत असे भरपूर सारे विद्यार्थी आहे की ज्यांना कॉलेज मिळाले होते परंतु त्यांना ते कॉलेज आवडले नव्हते आणि त्यांना तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेले नाही आहे। तर आता जो चौथा राऊंड असणार आहे हा कधी असणार आहे किंवा तुम्हाला जे तुमचे नंबर आहे हे लागले पाहिजे यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम ते विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच केलेलं नाही आहे किंवा पॉलिटेक्निक वगैरे ट्राय केलेलं असेल तर ते विद्यार्थी सुद्धा चौथ्या राऊंडमध्ये प्रवेश घेऊ शकतात। चौथ्या राऊंडला प्रवेश घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल। नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भात जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्या प्रकारे तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर आता प्रश्न पडला तो म्हणजे की जे विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांचे राऊंड 4 मध्ये नंबर लागणार का। तर सर्वप्रथम आपण हे बघणार आहे की राऊंड 4 होणार कधी, कारण की वेळेवर टाइम टेबल चेंज होत आहे त्यामुळे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे राऊंड 3 सुद्धा भरायचे बाकी राहिलेले होते, त्यामुळे भरपूर साऱ्या अशा अडचणी येत आहे विद्यार्थ्यांना आणि ॲडमिशन डिपार्टमेंट वेळेवर टाइम टेबल चेंज करत असल्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांना कळत नाही आहे की फॉर्म कधी भरायचे। कारण जो टाइम टेबल येत आहे त्या टाइम टेबल व्यतिरिक्त अगोदरल्या दिवशीच राऊंड 4 म्हणजे राऊंड 3 सुरू झालेला होता आणि नंतर ज्या दिवशी विद्यार्थी फॉर्म भरायला आले तर राऊंड 3 हा संपलेला होता। तर बघू शकता हा आपला राऊंड 4 आणि राऊंड 4 ची संपूर्ण अपडेट विद्यार्थ्यांनी एकदा चेक करा। फेरी क्रमांक 4 आणि ही असणार आहे रेग्युलर राऊंड मधला शेवटचा राऊंड। यामध्ये विद्यार्थी रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे, विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतात। ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। तर लक्षात असू द्या उद्याला म्हणजे 28 तारखेला सकाळी 10 वाजता त्यानंतर 29 तारखेला सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत म्हणजे उद्या आणि परवा 2 दिवस बाकी आहे तुमच्याकडे आणि ह्या 2 दिवसामध्येच तुम्हाला कॉलेजसाठी राऊंड 4 चा फॉर्म फिलअप करायचा आहे। तर आपल्या चॅनलवर जेवढे विद्यार्थी व्हिडिओ बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण उद्या सकाळी तुम्हाला 10 ते 11च्या मधात व्हिडिओ देण्यात येणार। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा राऊंड 4 चा फॉर्म भरू शकता। आणि जर तुम्हाला वाटत आहे की आपला नंबर राऊंड 4 मध्ये लागला पाहिजे तर विद्यार्थ्यांनी काय करायचं अगोदरच लक्षात असू द्या। सर्वप्रथम तुम्ही एका कॉलेजवर डिपेंड राहू नका। मी अगोदर पण सांगितलेलं आहे तुम्हाला की एक जे कॉलेज टाकत आहे तुम्ही ह्या कॉलेजवर डिपेंड राहू नका, कारण की मार्क्स जे कट ऑफ आहे हे कमी जास्त होत आहे, जागा फुल होणे सुद्धा सुरू झालेलं आहे। जर तुम्ही एका कॉलेजवर डिपेंड असणार तर तुमचा नंबर लागणार नाही आहे। त्यामुळे तुम्ही काय करा एकापेक्षा जास्त कॉलेजेस ॲड करा, कारण आपण 10 कॉलेजेस ॲड करू शकतो म्हणजे 1 पासून तर 10 कॉलेज तुम्ही ॲड करू शकता। तर कॉलेजेस जास्त ॲड करा। त्यानंतर तुम्ही जे कॉलेज पहिल्या राऊंडला टाकलेले होते त्या राऊंडचे तुम्हाला कॉलेज का बरं मिळाले नाही आहे याबद्दलची डिटेल्स तुम्ही लॉग इनमध्ये चेक करू शकता। आपण लास्ट व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली होती। तुमच्या लक्षात येणार की आपला नंबर त्या कॉलेजला का बरं लागलेला नाही आहे, कारण तुमच्या कास्टच्या जागासुद्धा काही कॉलेजमध्ये संपलेल्या आहे, कॉलेजला जागा नाही आहे त्यामुळे तुमचा नंबर लागलेला नसेल। कोणत्या कॉलेजचा कट ऑफ जास्त आहे त्यामुळे तुमचा नंबर लागलेला नसेल। त्यामुळे तुम्ही फक्त 1 किंवा 2 कॉलेज टाकू नका, तर तुम्हाला आता एकापेक्षा जास्त कॉलेज टाकायचं काम पडू शकणार आहे। त्याप्रकारे तुम्ही लिस्ट काढून ठेवा। जो तिसरा राऊंड किंवा दुसरा राऊंड होता त्याबद्दलचे जेही तुम्ही कट ऑफ आहे हे चेक करा की कट ऑफ किती होता काय होता, संपूर्ण माहिती आता तुम्ही रेडी करून ठेवा जेणेकरून तुमचा चौथ्या राऊंडमध्ये नंबर लागला पाहिजे। कारण चौथा राऊंड हा रेग्युलर राऊंड मधला शेवटचा राऊंड आहे। यानंतर होणार आहे स्पेशल राऊंड 1। स्पेशल राऊंड 1 मध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता। जर तुमचा चौथ्या राऊंडमध्ये नंबर लागला नाही तर त्यामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता तुम्ही। आणि ज्याही विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं होतं ते थर्ड राऊंड भरू शकलेलं नाही आहे, ते विद्यार्थीसुद्धा 4th नंबरचा राऊंड फिलअप करू शकणार आहे। या राऊंडमध्ये तुमचा नंबर लागणे गरजेचं आहे, कारण हा रेग्युलर राऊंडमधला शेवटचा राऊंड आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच आहे की तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचा फॉर्म फिलअप करा, कॉलेजेस जास्त ॲड करा। कोणत्या कॉलेजला तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही त्या कॉलेजला व्हिजिट करा, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्या की एवढे मार्क्स आहे मला तर माझा नंबर आपल्या कॉलेजला लागेल का आणि या अगोदर किती कट ऑफ होता ते तुम्हाला प्रॉपर माहिती देऊ शकतात। आणि फॉर्म आपला उद्याला सुरू होणार आहे। उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये आपल्याला फॉर्मसुद्धा फिलअप करून घ्यायचा आहे। तर उद्या सकाळी तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार, त्यानुसार तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता आणि
चौथ्या राऊंडमध्ये म्हणजे R4मध्ये तुम्हाला जर स्ट्रीम चेंज करायची असेल तर तुम्ही करू शकता. आर्टवाले कॉमर्स, कॉमर्सवाले सायन्स किंवा सायन्सवाल्यांना सुद्धा कोणती स्ट्रीम घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि विद्यार्थी हे सुद्धा लक्षात असू द्या की ज्यांनी अगोदर ॲडमिशन घेतलेली आहे कोणत्या कॉलेजला, आता त्यांना ॲडमिशन कॅन्सल करून तुम्ही रेग्युलर राऊंड भरू शकणार नाही आहे. त्यामुळे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात असू द्या. तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्स करा किंवा जवळपास जेही कॉलेज असेल तुमच्या 11th सायन्स किंवा 11th आर्ट कॉमर्स सायन्स तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. तर उद्याची तारीख आहे 28 आणि 29 या 2 दिवसामध्ये भरणार आहे आपल्याला राऊंड 4. विद्यार्थ्यांना परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की राऊंड 3 भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा मिस झालेला आहे, ते भरू शकलेले नाही आहे कारण टाईम टेबल मागे पुढे होत असल्यामुळे. तर आता तुमच्याकडून कोणतीही चूक व्हायला नको, त्यामुळे तुम्हाला परत सांगण्याचा उद्देश तोच आहे. कारण की ॲडमिशन प्रोसेस आता कंप्लीट होण्यावर आलेली आहे. भरपूर साऱ्या कॉलेजच्या जागासुद्धा फुल झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता व्हॅकन्सी लिस्ट, तुम्ही ऑप्शन जेव्हा येईल ना व्हॅकन्सी लिस्ट आपल्याजवळ, तेव्हा तुम्ही व्हॅकन्सी लिस्ट चेक करा. तुम्हाला लक्षात येईल की अरे यामध्ये तर SCच्या जागा, OBCच्या जागा फुल झालेल्या आहेत, आता माझा नंबर लागणार का? अशा प्रकारे तुमच्यासोबत सुद्धा व्हायला नको. त्यामुळे व्यवस्थितरित्या फॉर्म भरा. शेवटचा राऊंड आहे, यानंतर एक राऊंड आहे स्पेशल राऊंड, तो सुद्धा तुम्ही भरू शकता. जर नंबर लागला नाही तर आपण स्पेशल राऊंडचा विचार करू, परंतु आपला नंबर 4थ्या राऊंडमध्ये लागला पाहिजे यासाठी आपल्याला संपूर्ण काळजी घेणं आहे. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि 11th ॲडमिशन 2025-26च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.